सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे जगद्गुरु तुकाराम महाराज जोग महाराज गुरु निवृत्तीनाथ महाराज कृष्णाजी माऊली महाराज ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जानोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यं सहस्रचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं मेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते सरस्वती माते द्यावे मज श्रुती येतो काकुलते म्हणून या लाडके लढवाळ मागतसे तुझ वंदिन हे रज चरणीचे नमो ज्ञानेश्वरा
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी यार वरी समराजा वर वरी समराजा वर वरी समराजा वर वरी जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत महात्म्यांना वंदन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा गोड असा शक्ती संपन्न अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे श्री तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला जीव म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे एक उपदेश करतायत। महाराज म्हणतात बाबा जीव म्हणून जन्माला आलाय, मग महाराज त्याचं कर्म सांगतायत बाबा तुझं कर्म चांगलं असलं पाहिजे। महाराज म्हणतात ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाशजा, पुढे नाश पावणार नाही असं कर्म तुझ्या जीवनामध्ये असावं। आम्ही महाराजांना विचारू महाराज नाश पावणार नाही असं कर्म कोणतं आहे? त्यावेळेला महाराज उत्तर देत आहेत बाबा देवाला शरण जा म्हणजे चांगलं कर्म आहे। विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, देवाला शरण जायचंय पण कसं शरण जायचंय? चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा नटलेला अशा पद्धतीनं देवाला शरण जायचं। मग आम्ही महाराजाला विचारू महाराज तुम्ही तुमच्या पद्धतीचं सांगतात की कुणाला विचारून सांगतात? त्यामुळे महाराज म्हणतायत मी माझ्या मताचं बोलत नाही, वेदाला सुद्धा विचारा, वेद सांगतो। वेदानंत बोलीला अर्थ तुकाची विठोबाशी शरण जावे, वेद सुद्धा म्हणतो देवाला शरण जा। मग मी माझ्या मताचं बोलत नाही, वेदाला विचारा। श्रुतीचे का नेघा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी। असं जर महाराज आमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म असेल तर पुढे काय परिणाम त्याचा? त्यामुळे महाराज म्हणतात बाबा तुझ्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीनं तू वागला तर महाराज म्हणतात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी। महाराज म्हणतात बाबा कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवदशा शिल्लक राहणार नाही, जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आपण म्हणतो की नाही तुका पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला, किंवा काम नाही झालो पायी रिकामा, याचाच अर्थ असा आहे तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी। कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवदशा शिल्लक राहणार नाही। जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होईल म्हणजे जीवदशा घालवायची आणि मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हायचं। मोक्ष म्हणजे काय हो? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती ना, यालाच तर म्हणतात ना जीवदशा संपवणं। या अभंगाच्या द्वारे महाराज असं चिंतन करतात। अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या अभिनव आणि विराट अशा नामयज्ञाला लाभलेलं सुंदर सौंदर्य आणि या नामयज्ञामधील माझी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण या नंदुरबार तालुक्याचं भूषण, अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आज आहेत
ते आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही मित्र जिवलग हृदयाभिन्न आमचे हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज खोकराळेकर यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज मोलाची उपस्थिती आहे. त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली ते आमच्या हरिभक्तीपरायण आज महाराष्ट्राचा लाडका आवाज युवकांमध्ये तरुणांवरती खरं पाहिलं तर या ज्या मंडळीचा आवाज आहे हा आवाज इथे पोहोचला पाहिजे, त्याला गायन म्हणतात. नाही तर आपण म्हणायचं आणि खालच्याने नाक डोळे मोडायचे, त्याला काय मजा आहे. आमचे हरिभक्तीपरायण कुंदन महाराज म्हणजे मी तर असं म्हणे आमची सगळी संस्थेची मंडळी मी स्तुती फारशी करणार नाही आणि मी तर असं म्हणतो त्यांना आवडतही नाही. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कुंदन महाराज त्यांची उपस्थिती आज फार मोलाची. आमचे विनेकरी बाबा आहेत आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या माऊलींच्या दिंडीचे सहज सोबदार आमचे हरिभक्तीपरायण पावबा महाराज त्यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज उपस्थिती आहेत. मी ज्यावेळा आल्याच्या नंतर महाराजांनी सुरू केलं की येवला तालुक्यातील आमचे गोरख महाराज कुदळ हे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. खरं पाहिलं तर त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि माझ्या डाव्या बाजूला पिवळ्या कलरचं उपरण आहे आमचे हरिभक्तीपरायण अतिशय जिवलग आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे महात्मे जे आहेत वेळोवेळेला येत आहेत, त्यामध्ये आनंदाची गोष्ट आहेत. आमचे दिगंबरजी महाराज यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. दिगंबर बुवांच्या चरणकमलावरती मी वंदन करतो. आणि तुमच्या गावामध्ये ज्यांनी मृदुंगाची साधना पूर्ण केली, मृदुंग अलंकार आमचे हरिभक्तीपरायण आमचे पावबा महाराज वैंदानेकर त्यांची या ठिकाणी खरं पाहिलं तर मृदुंग त्यांनी वाजवायला पाहिजे होता. आम्ही ऐकला असता पण हे रोजचं मडण त्याला कोंडड असं झालंय. आमच्यासोबत हे रोज आहे त्याच्यामुळे आम्हाला फारसं हे वाटत नाही, दुसऱ्याच ऐका वाटतं. पण महाराजांना असं वाटलं कुंदनबुवा आमचे वासुदेवबुवा सोमनाथ महाराजांचा पखवाज ऐकायचा आणि आम्हाला असं वाटलं की पावबा महाराजांचा चोपदार पखवाज ऐकायचा. म्हणून त्यामध्ये खरं पाहिलं तर सर्वांची उपस्थिती आहेत. माझ्या डाव्या बाजूला बसलेले तुमच्या गावचे जावई आमचे हरिभक्तीपरायण जिवलग मित्र पांडुरंगी महाराज यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण रविदास महाराज जगदळे त्यांचे सहकारी आमचे हरिभक्तीपरायण भूषण दादा यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. सर्व टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे मान्यवर बयान सुद्धा आमचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याही चरणकमलावरती वंदन करतो. आणि दोन्ही यूट्यूब चॅनलवाले माझ्या समोर आहे, दोघांनाही मी नतमस्तक त्या ठिकाणी होतो आहेत. खरं पाहिलं तर आज आमचे मुकेश भैया सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आमचे गजर हरिनामाचा आमचे कवडे पाटील रविदास महाराजांच्या अतिशय जवळचे दोन्ही मंडळी आहेत. मी भयानाचा सप्ताह बघितलेला आहे. आबांची उपस्थिती त्या सप्ताहाला नेहमी असायची. आणि खरं पाहिलं तर दोघांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंदाचं वातावरण आहे. दोन कीर्तनकार एकत्र आले, दोन जावा एकत्र आल्या, दोन भाऊ एकत्र आले, दोन भाऊबंद एकत्र आले, दोन गायक एकत्र आले, दोन शिष्टीमाले एकत्र आले. तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्यांचा चेहरा जर पाहिला तर जणू काही कपाळावरती शिडीच तयार होते. पण त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चेहऱ्यावरती हावभाव बदललेले नाही. दोघांचे चरणकमलावरती वंदन करतो. आणि आमचे हरिभक्तीपरायण पूज्यश्री महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला आहेत. सध्याला ते भीमाशंकरला वास्तव्य त्यांचं आहेत. हिमालयाच्या कुशीमध्ये महाराज राहतात. पूज्यश्री महाराजांना सुद्धा मी वंदन करतो. आणि आमचा आवाज एवढा व्यवस्थित नसताना सुद्धा तुमच्यापर्यंत फिल्टर करण्याचं जे काम करतायत हरिभक्तीपरायण, बरं ठीक आहे, साई साऊंड वरझडी हा साऊंड तुमच्या भागातला हा प्रसिद्ध साऊंड आहे. तुमचे सुद्धा मी आभार मानतो की या परिसरामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या साऊंडवरती मला कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तुमचे सुद्धा मी आभार मानतो. जसा आवाज आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही आवाज देतायत. मंडपवाले आहेत, आमचे चोपदार आहेत, सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणकमलावरती वंदन करतो. माझ्यासमोर एका बाजूला मातृशक्ती बसल्यात, एका बाजूला पितृशक्ती बसल्यात. सर्वांच्या चरणकमलावरती वंदन करतो आणि मी माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज म्हणतात, बाबा ऐसे का हो न करा काही. उपदेश महाराज करतायत आणि या उपदेशामध्ये महाराज असं बोलतायत, बाबा असं करा. मग आम्ही महाराजाला विचारू, महाराज तुम्हीच का सांगता तसं करा, दुसऱ्याला अधिकार नाही का? त्यामुळे महाराज म्हणतात, बाबा
दुसऱ्याचा जो अधिकार आहे तो अनहिताचा आहे आणि साधूचा जो अधिकार आहे तो हिताचा आहे. साधू जे बोलतायत तुम्हाला आम्हाला, आज तुमचा सप्ताह चालू होऊन बरेचसे दिवस झालेत, त्यामध्ये वर्ष 9 आहेत. आमचे कृष्णाजी माऊली जायखेडेकर आणि यशोदा अक्का यांच्या माध्यमातून, दगाजी महाराज यांच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू झालाय. किती सौभाग्य तुमचं आहे की साधूच्या दर्शनाने तुमचा सप्ताह सुरुवात होतोय. साधू किती भाग्यवान आहे महाराज. मनातली गोष्ट साधूला सांगा, मनातली गोष्ट एक तर साधूला सांगा, मनातली गोष्ट एक तर आईला सांगा, मनातली गोष्ट एक तर मित्राला सांगा. साधू काय करतायत? मनातली गोष्ट ज्यावेळेला तुम्ही साधूला सांगतायत, सुख घेऊन साधूकडे जा, सुखामध्ये तो साधू तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही. दुःख घेऊन साधूकडे जा, दुःखामध्ये तो तुम्हाला निराश होऊ देणार नाही. त्याला साधूचे लक्षणं म्हणतायत. आजही आम्ही एखाद्या वेळेला आळंदीला आताच आम्ही जातो आहे. आळंदीला गेल्याच्या नंतर तुमच्या प्रपंचामधलं दुःख घेऊन तुम्ही माऊलीकडे जा आणि माऊलीच्या चरण कमलावरती नतमस्तक व्हा आणि माऊलीला सांगा, महाराज माऊली माझ्या जीवनामध्ये खूप मोठं, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, तेवढं दुःख हलकं करा. ज्ञानोबराय दुःख हलकं केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे ते साधू आहे, ते संत आहेत आणि उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे. म्हणून मनातली गोष्ट साधूला सांगा, साधू नसेल तर आईला सांगा, बाईला मुळीच सांगू नका. हो खरं ना, बाईला खरंच सांगू नका. बाईला का सांगू नका उद्धव महाराज माहितीये? ती बाई तुमची असली काय, ती बाई माझी असली काय, ती बाई सोमनाथ महाराज तुमचं होईल नाही वाटतं. म्हणजे बाई कुणाची असू द्या, एक दिवस ती आपलं ऐकते, गोड ऐकते आणि आपलं ऐकल्याच्या नंतर भांडवल करून ती आपल्यासोबत दुसऱ्या दिवशी भांडत बसते. ते काय म्हणते माहितीये तुम्हाला? सांगते तुम्हाला वेगळं निघाना, वेगळं निघोनी संसार बगाना. सांगते तुम्हाला वेगळं निघाना, सांगते तुम्हाला वेगळं निघाना. साधू महाराज, साधू काय करतायत? तुकाराम महाराज म्हणतात, बुडत हे जनन देखवे डोळा, कडवडा म्हणोनी उडते जनन देखवे डोळा, उडते जनन देखवे डोळा, तो कडवडा म्हणूनिया, तो कडवडा म्हणूनिया, तो कडवडा म्हणूनिया, तो कडवडा म्हणूनिया. महाराज म्हणतात, बाबा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. महाराज म्हणतात, बाबा आड मार्गाने धावणाऱ्या जीवाला सद्मार्ग दाखवण्याचं काम मात्र संत करतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. उपदेश करण्याचा अधिकार मात्र संतांना आहे. संत काय करतात महाराज? संत जर या समाजामधून वजा केले तर भोपळे एवढं पूज्य या जगामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संत काय करताय? देवाचं देवत्व संतामुळे, वेदाचं वेदत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, नामाचं मंत्रत्व देखील संतामुळे. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता. हे कुणी सांगितलं? हे संतांनी सांगितलं. म्हणजे जीवाला ब्रह्मत्व संतामुळे,
वेदाचं वेदत्व संतामुळे. तुकाराम महाराज म्हणतात बाबा वेदाचं वेदत्व कुणामुळे? आमच्यामुळे. महाराज म्हणतात वेदाचा तर अर्थ माशीच ठावा. महाराज म्हणतात बाबा वेद आमच्यामुळे कळाला. वेदानंतर महाराज म्हणतात वेद आमच्यामुळे कळाला, नाही तर वेद काय समाजाला कळाला असता का? वेदाचं वेदत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, नामाचं मंत्रत्व देखील संतामुळे. रामकृष्ण हे नाम आहे का मंत्र आहे? बरं खरं सांगा विनेकरी बाबा, रामकृष्ण हरी हे नाम आहे का मंत्र आहे? पण ते मंत्रत्व त्या शब्दाला केव्हा प्राप्त झालं? अगोदर ते नाम आहे. रामकृष्ण हरी हे नाम आहे, पण बाबाजी चैतन्याच्या मुखातून आलं की त्याला मंत्रत्व प्राप्त झालं. महाराज म्हणतात बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्याच्या मुखातून आल्यामुळे त्याला मंत्रत्व प्राप्त झालं. म्हणजे नामाचं मंत्रत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, वेदाचं वेदत्व संतामुळे. एवढंच नाही तर देवाचं देवत्व देखील संतामुळे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात ए देवा कुणामुळे तुला देवपण आहे रे? आमच्यामुळे तुला देवपण आहे. आम्ही सांगितलं वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. महाराज म्हणतात बाबा देवा आमच्यामुळे तुला देवपण आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येते तयापाशी अवघे जन, येते तयापाशी अवघे जन. तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक, तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक. मोक्ष देणे दर्शने, मोक्षाचे तीर्थ नरके वाराणसी, मोक्षाचे तीर्थ नरके वाराणसी, मोक्षाचे तीर्थ वाराणसी, मोक्षाचे तीर्थ देवा. वाराणसीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण त्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात मारावं लागतं. मेल्यानंतर मोक्ष काय कामाचा? एखादा ट्रक खाली मेला, ट्रक खाली मेल्यानंतर पैसेच भेटत नाही. माझे काय पाहतात, बस खाली मेला आणि मेल्याच्या नंतर त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या घरादाराला पैसे मिळतात, पण मेलेल्याच्या पावबा महाराज काही कामाचे नाही. तसं काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण ज्ञानोबराय म्हणतात तिथं मारावं लागतं. मेल्यानंतर मोक्ष काय कामाचा आहे? अरे मोक्ष जर पाहायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळसच पाहावा लागेल. राहिली आता मग कोठे, राहिली आता मग कोठे, तुका म्हणे मोक्ष देखील कळत, तुका म्हणे मोक्ष देखील कळत. राहिली आता मग कोठे, राहिली आता मग कोठे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुकाराम महाराज म्हणतात बाबा तिथं गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण त्यासाठी मरावं लागतं. पण पंढरपूरला गेल्यानंतर मोक्ष पाहिला, पाता देवळाची पाठ. नामदेव महाराज तीर्थे घडले 360. महाराज म्हणतात बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाची पाठ पाहिली. हे सगळं मला देवाचं देवत्व संतामुळे एवढंच सांगायचं. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझ देवपण आणि तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझ देवपण, तुझ देव
देवपणाने तुका म्हणे आम्ही जाणल्यावर तुझ देवपण आले तुझ देवपण आले का म्हणे आम्ही असून या जाण आणि तुझं देवपण आणले विठ्ठल विठ्ठल म्हणून संत जर या समाजामधून वजा केले तर भोपळे एवढं पूज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संत काय करतायत? महाराज संतांना उपदेश करण्याचा अधिकार वेगवेगळ्या अंगाने जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत. महाराज म्हणतात बाबा तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकरी असल्याच्या नंतर पेरणीचे दिवस चांगले जवळ आले, वापसा तयार झाली, घरामध्ये एखादं जर मरून पडलं तर तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर पांघरून टाका, पेरणी अगोदर करून घ्या. मेलेला माणूस नंतर जाळता येईल पण वापसा झालेली निघून गेली काय करशाल? तुकाराम महाराज म्हणतायत मडे झाकोनी या करीती पेरणी, मडे झाकोनी या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवलावो, कुणबियाची वाणी लवलावो. महाराज म्हणतात बाबा मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवलावो. हा जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत महाराज. पण उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे, जीवाला नाही. जीवाला उपदेश करण्याचा अधिकार का नाही? तुमच्या आमच्या बद्दल जीवाला हित आहे महाराज. तुमचं भलं व्हावं असं आपल्याला वाटतं का? नाही वाटत आहे. आपल्याला महाभारतातले उदाहरण माहिती आहे महाराज. भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, शकुनी मामाचा उपदेश आहे ना महाराज. शकुनी मामाचा जो भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, द्रौपदीचं वस्त्रहरण, महाराज पांडवांना राहण्यासाठी हे सगळे उदाहरण जे आहे ना महाराज हे उपदेशाचे, पण तो उपदेश मात्र शकुनीचा आहे, अनहिताचा उपदेश आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, उपदेश मात्र हिताचा नाही आहे. महाराज संतांना एक उपदेश करण्याचा अधिकार आहे, एक वेदाला उपदेश करण्याचा अधिकार आहे, जीवाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. नवे नवे देवालाही देखील उपदेश करण्याचा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल देवाला उपदेश करण्याचा अधिकार का नाही? काही दिवसांनी आपल्या पुढे आता गीता भगवद्गीता जयंती येते आहे. आल्याच्या नंतर महाराज जो उपदेश आहे तो अर्जुनाला ज्यावेळेला भगवंताने उपदेश केलाय, उपदेश केल्याच्या नंतर तो उपदेश जो आहे तो अर्जुनाला केलेला आहे. आणि अर्जुनाला उपदेश केल्याच्या नंतर देव स्वरूपामध्ये उपदेश करता आलेला नाही. त्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात गुरु व्हावं लागलं. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षिता अपदे अम्मा ते. महाराज तुकाराम महाराज म्हणतात त्याला गुरु व्हावं लागलं. आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, हो आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. महाराज देवाला सुद्धा देव स्वरूपामध्ये उपदेश करता आला नाही, त्यासाठी त्याला गुरु व्हावं लागलं. आपणची देव होय गुरु. म्हणून महाराज ज्यावेळा अर्जुन उपदेश करतोय, भगवान उपदेश करताय, अर्जुना मला आवाज, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं, युद्ध केलं पाहिजे. कर तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाच्या जीवनातील महाराज धारातीर्थी पण हे क्षत्रियाच्या जीवनातील तीर्थ आहेत. अर्जुना तीर्थ आहे. अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाच्या जीवनातील धारातीर्थी पण हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत. अर्जुना तू का नको म्हणतो युद्ध करायला? त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा तू मला युद्ध ज्याच्यासोबत करायला लावतोय ना ते कोण आहे तुला माहिती आहे? त्याच्यात माझे सख्खे भाऊ आहे, काही मामा भाऊ आहे, काही आत्या भाऊ आहे, काही त्याच्यात मेहुणे आहे, आणि त्यांच्यासोबत युद्ध करायचं, आणि त्यांच्यासोबत युद्ध करून मी नरकाला गेलो मग काय करायचं? त्यावेळेला देव म्हणतो अर्जुना तू काही मूर्ख आहे का रे? ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणताय सांडी मूर्खपण,
उठी गे धनुष्यबाण संग्रामी कवन कारुण्य. तुझ्या अर्जुना मूर्खपणा सोडून दे, तू क्षत्रिय आहेस ना, मग असं का करतो बाबा तू, युद्ध केलं पाहिजे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा एखाद्या वेळा मी डोंगरात जाईल, एखाद्या वेळा मी विवस्त्र राहील, पण तू ज्याच्यासोबत युद्ध करायला लावतोय ना त्याच्यासोबत मी युद्ध करत नाही. त्यावेळेला देव म्हणतो अर्जुना तुला मी युद्ध ज्याच्यासोबत करायला लावतोय ना ते तुझे पाहुणे म्हणून युद्ध करायला लावत नाही रे देवा. अर्जुना ज्याच्यासोबत मी युद्ध करायला लावतोय ना ते अधर्मी लोक आहे, त्यांच्यासोबत मी तुला युद्ध करायला लावतोय. ते केलं पाहिजे, कंटाळा नाही केला पाहिजे. कारण विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यास करणं हे तीर्थ आहे, साधूच्या जीवनातील सत्यतेनं वागणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे, विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यास करणं हे तीर्थ आहे, स्त्रीच्या जीवनातील पतिव्रतेनं राहणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे विद्यातीर्थी जगतविदहा साधवा सत्य तीर्थे गंगा तीर्थे मलिन तनसो योगिनो ध्यान तीर्थे. योगाच्या जीवनातील ध्यान करणं हे तीर्थ आहे. धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्या. क्षत्रियाच्या जीवनातील धारा तीर्थी पडणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे आणि श्रीमंताने दान देणे हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. विद्यातीर्थी जगतविदहा साधवा सत्य तीर्थे गंगा तीर्थे मलिन तनसो योगिनो ध्यान तीर्थे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. म्हणून हे तीर्थामध्ये स्नान करणं गरजेचं आहे. श्रीमंताने दान देणे हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत, गरिबाने कष्ट करणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत, स्त्रीने पतिव्रतेने वागणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत, क्षत्रियाने धारातीर्थी पडणं रणांगणामध्ये हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत. मग क्षत्रिय जर पळत असेल तर तो क्षत्रिय कसा? क्षत्रिय नाही महाराज. क्षत्रियाने त्याच्या जीवनातील युद्ध करणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत. आपण छत्रपतीचं उदाहरण नेहमी पाहतो ना, छत्रपतीच्या जीवनाचा विचार आपण केला नाही. अरे छत्रपतीच्या जीवनाचा जर विचार केला तर असं म्हटलेलं आहे 15 वर्ष आपल्या हातात तलवार घेणारा, 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, 32व्या वर्षी आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा, 51 वर्ष जगणारा आणि 35 वर्षी महाराष्ट्राच्या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणाऱ्या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे महाराज. आजही आम्ही ज्यांच्याकडे जेवण केलं ना ते सचिन भाऊ, अतिशय समाधान वाटलं की त्यांचे वडील आर्मीमध्ये होते म्हणतायत, देश सेवेसाठी होते म्हणतायत. आमचे पावबा महाराजांचे चिरंजीव सुद्धा एक आर्मीमध्ये आहेत. भाग्यवान तुम्ही एक देश सेवकाला जन्म दिला आहे, हरिभक्ताला जन्म दिला आहे. भाग्यवान आहे ज्या मुलाने त्या ठिकाणी बापाच्या जीवनाचं चीज केलंय ना, त्या आईची कूस त्या दिवशी पवित्र होते महाराज. मी खरं सांगत असतो कायम. अरे आईनं तिघाला जन्म द्यायचा, एक ताईनं दात्याला जन्म द्यायचा, एक ताईनं शुराला जन्म द्यायचा, एक ताईनं साधूला जन्म द्यायचा. आणि तिघांच्या व्यतिरिक्त जर गुंडाला आणि चोराला जन्माला घालत असेल आई वांज राहिली तरी चालेल, पण जन्म शुराला द्यावा, जन्म साधूला द्यावा, जन्म दात्याला देवा. जननी काय भक्तजने या दाताया शूर नाही तो जननी वांज भली क्या खोयेगा नूर. तुम्ही कीर्तन भरपूर ऐकलेले दिसतात. तुम्ही कीर्तन करता नाही ना सगळे. समाधान वाटतं मला तुमच्या गावामध्ये आल्यानंतर. नाही तर काही लोकांना क कापाचा कळत नाही, ग गावताचाही कळत नाही. एक दिवस आमची ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेतला, तो कीर्तनकार म्हणे अभंग तुकाराम महाराजाच्या गाथे द्या. हे होते ना स्वतः ते वारले ते पुंडलिक महाराज वणीचे. हो ना, सत्य ज्ञानानंद गगनाच्या प्रावरण अभंग घेतला. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजाच्या गात्यात म्हणे. मी पडद्यावर केलं, घरी गेलो झोपायला. गावकरी कीर्तन झाले माझ्याकडे, तू तिथं ती इजर सोडून टाकली आणि दोतर घातलं. तो गल्लीतच फिरायला लागला 7 ते 9 कीर्तन. बोवा कुठे म्हणजे काय पाकिट घ्यायचं. मला असं टेन्शन आलं आता गाव सोडून पळावा काय. म्हणजे असे कीर्तनकार कधी कधी राहत आहेत. पण कीर्तनकार कसा असावा? भक्ती ज्ञाना विरते तरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. गुण चरित्रे परम पवित्रे, गुण चरित्रे परम पवित्रे, साधन वर्णावे साधन वर्णावे, सजन वृंदे मनोभावे आधी वंदावी, आधी वंदावी. सगुण चरित्रे परम पवित्रे,
सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सादर वर्णावे सजलमुदे मनोभावे आदिवदावे टाळी वाजवा. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी. अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. नाथ महाराजांनी त्यांची परंपरा घालून देत असताना अशाच पद्धतीची घातलेली आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यास करणे हे तीर्थ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आळंदीला गेल्याच्या नंतर मी नेहमी सांगत राहतो 1 ते 25 काय करावं. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे धर्म गोपावी अक्षरे गोपावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे आश्रमी विचार आश्रमी विचार आश्रमी विचार ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षर विद्यातीर्थे जगतविदहा साधवा सत्य तीर्थे. साधूच्या जीवनातील सत्यतेनं वागणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. विद्यातीर्थे जगतविदहा साधवा सत्य तीर्थे. गंगा तीर्थे मलिनसो योगिनो ध्यान तीर्थे. लज्जा तीर्थे कुलविवत हा पातकम क्षालयंती असं म्हटलेलं आहे नाही का. विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यास करणं, क्षत्रियाच्या जीवनातील धारातीर्थी पडणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. आणि महाराज क्षत्रिय जर रणांगणामध्ये युद्ध करता करता जर पळत असेल तर तो क्षत्रिय कसा. तो क्षत्रिय कसा. जब घायल हुआ हे माले खतरे में पड़े आधारी. जब घायल हिमालय खतरे में पड़ी आधारी. अपने सास करे हो फिर अपने नाश बिगाड़ी. क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा करे भरवानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. वो जरा याद करो कुर्बानी. हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे दादा. या तीर्थामध्ये अनेक